नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर जो तुम्हाला प्रश्न दिसत आहे अशा पद्धतीचा प्रश्न नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये दिसला असेल आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला आपण इग्नोर करतो। इग्नोर का करतो तर अशा पद्धतीचे प्रश्न हे ट्रिक्सने सोडवायचे असतात आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ट्रिक्स माहित नसल्यामुळे आपण अशा प्रश्नांना इग्नोर करतो, कारण जास्त वेळ लागत असते यामुळे आपण इग्नोर करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, इग्नोर न करता असे प्रश्न आपल्याला अगदी काही सेकंदामध्ये सोडवता येतात। यामुळेच मी अशा प्रश्नांना आज तुमच्या समोर मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाला आपण अगदी काही सेकंदामध्ये आपण ट्रिकने कसे सोडवणार आहोत तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, सर्वात शेवटी आपल्याला 4/5 असं आपल्याला दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याला ट्रिकने आपण आता या पूर्ण प्रश्नाला आपण ट्रिकने कसे सोडवणार आहोत। पहा, 4/5 आपल्याला दिसत आहे, तर आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, 4 या ठिकाणी लिहू आणि या ठिकाणी 5 असं लिहू, थोडं अंतर सोडून। त्यानंतर थोडं जर प्रश्नामध्ये आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी 1 दिसत आहे, परत 1 दिसत आहे, त्यानंतर 1 दिसत आहे, अर्थातच आपल्याला 3 वेळेस 1 दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, असे 3 टिंब मारून घेऊ। काय करू, 3 टिंब, बिंदू, पॉइंट आपण 3 मारून घेणार आहोत। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहज तुम्ही थोडं जर व्यवस्थित लक्ष दिल्यात, या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिसत आहे, प्रत्येक ठिकाणी बेरजेचं अर्थातच प्लसचं चिन्ह दिसत आहे। मग आपण काय करणार, तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक पहा, व्यवस्थित लक्ष द्या। काय करणार, या 5 व 4 या दोघांची विद्यार्थी मित्रांनो आपण बेरीज करू, म्हणजेच 5 आणि 4 होतात 9 आणि ते 9 या टिंबाच्या खाली आपण लिहिणार आहोत। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या 9 व 5 या दोघांची आपण बेरीज करूया। काय करूया, बेरीज करूया, म्हणजेच 9 आणि 5 होतात विद्यार्थी मित्रांनो 14। किती होतात, 14, आणि ते या टिंबाखाली लिहिणार आहोत। त्यानंतर पहा, 14 आणि 9 या दोघांची पण परत आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत, आणि 14 आणि 9 होतात विद्यार्थी मित्रांनो 23। 23 हे आपण या टिंबाच्या खाली लिहून घेणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, 23 व 14 याची पण बेरीज आपण केली असते, पण आपल्याला 23च्या समोर कोणता टिंब दिसत नाही, म्हणून आपण या ठिकाणी स्टॉप करणार आहोत बेरीज करणं। मग आता काय करायचं, यानंतरची स्टेप काय करायचं, तर विद्यार्थी मित्रांनो काही नाही, सर्वात शेवटचा जो आपल्याला अंक दिसत आहे तो या ठिकाणी आपण लिहू 23, आणि त्याच्या अगोदरचा जो अंक आपल्याला आलेला आहे 14, हे आपण 14 लिहून टाकू। अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे 23/14, म्हणजेच 23/14। पहा, काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे गणित परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यापैकी मी बऱ्यापैकी पद्धत किंवा बऱ्यापैकी प्रकार मी या लेक्चर मध्ये कव्हर करून घेणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न आपल्या समोर मांडत आहे। समोरचा प्रश्न काय म्हणतो, अशाच पद्धतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आता या प्रश्नाला जर आपल्याला सोडवायचा असेल तर काय करता येईल, पहा, आपल्याला सर्वप्रथम सर्वात शेवटी काय दिसत आहे, 2/3 दिसत आहे। तर आपण काय करणार, 2 या ठिकाणी लिहिणार, 3 या ठिकाणी लिहिणार। त्यानंतर पहा, 1 हे आपल्याला किती वेळा दिसत आहे, 1 2 3 4 5 वेळा दिसत आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया, 5 टिंब मारूया। काय करूया, 5 टिंब मारूया, 1 2 3 4 आणि 5 टिंब मारलं। आता प्रत्येक 1च्या समोर आपल्याला प्लसचं चिन्ह दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच बेरजेचं चिन्ह दिसत आहे। मग आपण काय करणार, नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पहा, बेरजेचं चिन्ह आहे, आपल्याला जास्त काही करायची गरज नाही। 3 आणि 2 या दोघांची काय करू, बेरीज करू, म्हणजे 3 आणि 2 किती होतात विद्यार्थी मित्रांनो 5, हे आपण या टिंबाच्या खाली लिहिणार। परत 5 व 3 या दोघांची बेरीज करणार, म्हणजेच काय होणार 8, हे या टिंबाखाली लिहिणार। 8 + 5 या दोघांची बेरीज 13, 13 हे या टिंबाच्या खाली लिहिणार। परत पहा विद्यार्थी मित्रांनो, 13 + 8 या दोघांची आपण बेरीज करू, ते होतात 21, हे या टिंबाच्या खाली लिहिणार।
आणि 21 व 13 या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो 34. हे या टिंबाखाली लिहू. 34 व 21 ची पण बेरीज केली असती, समोर जर कोणता टिंबा असला असता तर केली असती, पण या ठिकाणी आपल्याला टिंब दिलेला नाही, आपण घेतलेला नाही, कारण समोर संख्या नाही म्हणून आपण घेतलेला नाही. मग काय करणार, सर्वात शेवटचा जो अंक आहे तो अंक आपण या ठिकाणी लिहू, म्हणजे 34 अपॉन म्हणजेच भागिले त्या अगोदरचा अंक कोणता दिसत आहे 21 आणि आपण 21 लिहू. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय आलेले आहे 34 भागिले 21 हे आपल्याला उत्तर आलेलं आहे. अगदी काही सेकंदामध्ये आपण काढत आहोत की नाहीत विद्यार्थी मित्रांनो. पहा प्रकार मी काही चेंज पण करणार आहे. पहा आपण आता दुसरा प्रकार पाहिला, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला तिसरं गणित काय विचारलेलं आहे तुम्ही पाहू शकता. काय म्हणते, इफ म्हणजे जर x बरोबर 1 प्लस आणि हे एवढं मोठं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ, म्हणजे आपल्याला याची किंमत आपल्याला काढायची आहे. काय करायचं आहे, किंमत काढायचं आहे. आता किंमत काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिलं काय करावं लागल, हे x ची किंमत आपल्याला काढावी लागल. मग आता x ची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय दिलेलं आहे, सगळ्यात खाली जो अपूर्णांक आहे काय आहे 1/2 आहे. मग आपण काय करणार, नेहमीप्रमाणे 1 या ठिकाणी लिहिणार, 2 या ठिकाणी लिहिणार. परत पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1 हे किती वेळा दिसत आहे बरं, 1 2 3 4 वेळा दिसत आहे, म्हणून या ठिकाणी आपण 4 टिंब मारू. 1 2 3 4. काय करणार, पहा बेरजेचं चिन्ह आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेरजेचं चिन्ह आहे. मग काय करूया, या ठिकाणी पहा 2 + 1 म्हणजेच 2 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 3. 3 + 2 5. मी प्रत्येक टिंबाच्या खाली आलेली संख्या लिहित आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 5 + 3 8. पहा 8 टिंबाच्या खाली लिहिलेला आहे, बरोबर आहे. 8 + 5 विद्यार्थी मित्रांनो किती होतील 13. 13 + 8 पण आपण केलो असतो कधी, समोर जर अंक असला असता किंवा टिंबा असला असता तर विद्यार्थी मित्रांनो पहा मग आपण नेहमीप्रमाणे काय करतो 13 या ठिकाणी लिहून घेतो. 13च्या अगोदर जो अंक आहे तो अंक छेदात लिहितो. याचाच अर्थ आपली x ची किंमत किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 13 भागिले 8. आता ही किंमत आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. मग आता कसं करणार तुम्ही पाहू शकता, 2 गुणिले x च्या जागी आपण ठेवूया 13 भागिले पहा विद्यार्थी मित्रांनो 8 प्लस आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे प्लस 7/4. आता पहा बे 1 बे बे चोक 8. तर विद्यार्थी मित्रांनो पहा काय दिसत आहे आपल्याला 13 भागिले 4 प्लस 7/4. या ठिकाणी छेद काय आहे समान आहे, इक्वल आहे, सारखा आहे. जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज करायचं सांगितलं तर बेरीज करा, वजाबाकी करायला सांगितले तर वजाबाकी करा. आता या ठिकाणी बेरीज आहे म्हणून 13 व 7 या दोघांची बेरीज किती येते विद्यार्थी मित्रांनो 20. 20/4 अर्थातच 4 1 4 4 पंचे 20. उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 5. हे आपल्याला या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती सहजरित्या आपण काढत आहोत. त्यानंतर समोरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. समोरचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचा विचारलेला आहे. मग आपण नेहमीप्रमाणे काय करतो, पण विद्यार्थी मित्रांनो आता मी प्रश्न काय केलेला आहे थोडा चेंज केलेला आहे. प्रश्न काय चेंज केला तर दरवेळेस आपल्याला या ठिकाणी बेरजेचं अर्थातच प्लसचं चिन्ह होतं, या ठिकाणी आपण आता काय घेतलेलं आहे मायनसचं चिन्ह घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक प्रकार जेवढे प्रकार या लेक्चर मध्ये सांगता येतील, सांगता येणं शक्य असेल तेवढे प्रकार मी या ठिकाणी काय करून घेणार आहे कव्हर करून घेणार आहे. मग आपण नेहमीप्रमाणे काय करतो, आपल्याला सर्वात खाली अपूर्णांक काय दिलेला आहे 1/5 दिलेला आहे. मग आपण काय करतो 1 या ठिकाणी लिहितो, 5 या ठिकाणी लिहितो. 1 हे आपल्याला किती वेळेस दिसत आहे 1 2 3 वेळा दिसत आहे, म्हणून या ठिकाणी आपण 3 असे काय करू डॉट मारू किंवा टिंब मारू, पॉइंट मारू, काही म्हणा चालेल. त्यानंतर आता पहा विद्यार्थी मित्रांनो नेहमी आपण काय करत होतो बेरीज करत होतो का, बेरजेचं चिन्ह होतं म्हणून. या ठिकाणी काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत. का बरं, कारण या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे. मग आता काय करूया विद्यार्थी मित्रांनो पहा 5 मधून 1 गेला
4 राहिले. त्यानंतर पहा 4 मधून 5 गेले तर विद्यार्थी मित्रांनो 4 मधून 5 जात नाही, जर आपण काढले तर वजाबाकीचं चिन्ह लावावं लागते, म्हणून 4 मधून 5 गेले तर 1 उरते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अर्थातच विद्यार्थी मित्रांनो -1. त्यानंतर पहा -1 मधून जर आपल्याला 4 काढायचं असतील तर काय करावं लागेल पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी रफ पण तुम्हाला करून दाखवतो. आता पहा काय करणार, -1 मधून पहा -1 मधून आपल्याला 4 हे वजा करायचे आहेत. आता दोन्हीकडे जर मायनसचं चिन्ह दिसत असेल तर आपण काय करतो, मायनसचं चिन्ह देतो आणि दोघांची काय करतो, बेरीज करतो. अर्थातच उत्तर आलेलं आहे -5 आणि हे -5 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. मग आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, पहा काय करणार, तुम्हाला माहित आहे आता या दोघांचा पण आपण वजाबाकी केली असती, पण या ठिकाणी गरजच नाही. का, कारण समोर संख्या सांगितली नाही. मग आता उत्तर काय करणार, सर्वात शेवटी कोण दिसत आहे, -5, त्याच्या अगोदर -1. विद्यार्थी मित्रांनो मायनस मायनस काय झालं, कटलं किंवा प्लस झालं काही म्हणू शकता. उत्तर काय आलं, 5/1, अर्थातच 5. पहा किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा समोरचं आपण आणखीन पाहू याच पद्धतीचं काही गणित. काय करणार आपल्याला, आता 5 नंबरचं आपलं गणित चालू आहे. काय करणार, सर्वात शेवटी आपल्याला कोण दिसत आहे, कोणता अपूर्णांक दिसत आहे, 1/4 दिसत आहे. मग काय करूया, 1 या ठिकाणी लिहू, 4 या ठिकाणी लिहू. आता पहा 1 2 3 4, 4 वेळा आपल्याला 1 हे दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. किती वेळा, 4 वेळा. म्हणून 4 टिंब मारू, 1 2 3 4 असे टिंब आपण मारून घेणार. मग आता 4 टिंब मारल्यावर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सिंबॉल चिन्ह कोणतं दिसत आहे, वजाबाकीचं दिसत आहे, म्हणून वजाबाकी करावं लागणार. पहा 4 मधून 1 गेला तर किती उरले विद्यार्थी मित्रांनो, 3 उरले. आता पहा 3 मधून किती, 4 गेले तर विद्यार्थी मित्रांनो -1 उरला. आता पहा -1 मधून जर तुम्ही 3 काढलात विद्यार्थी मित्रांनो, परत मी या ठिकाणी तुम्हाला काय करून दाखवत आहे, रफ करून दाखवत आहे. -1 मधून जर तुम्ही 3 वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी पहा मायनस मायनस मायनसचं चिन्ह द्यायचं आणि दोघांची बेरीज करायची, म्हणजेच उत्तर आलेलं आहे -4. आता पहा -4 मधून -1 वजा करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा व्यवस्थित लक्ष द्या, मायनस किंवा प्लस जर चुकलं तर गणित चुकते. म्हणून काय करणार, -4 मधून -1 हे वजा करणार. काय करणार विद्यार्थी मित्रांनो, -4 ला -4, मायनस गुणिले मायनस काय होते तर प्लस होते. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक प्लस आहे एक मायनस आहे, तर वजाबाकीचं चिन्ह द्या. वजाबाकी म्हणजेच मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते आपण करू शकतो. म्हणजेच 4 मधून 1 गेला तर उरले 3, अर्थातच उत्तर आपल्याकडे आलेलं आहे -3. हे -3 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. रफ सहित करून दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला गणित समजत आहेत अशी अपेक्षा सुद्धा मी करत आहे. मग आता शेवटी तुम्हाला माहित आहे याची पण आपण वजाबाकी केली असती, पण समोर आपल्याला कोणता अंक सांगलेला नाही म्हणून आपण करत नाही. काय करणार, शेवटी कोण आलेला आहे, -3 आलेला आहे आणि हे -3 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. त्यानंतर त्याच्या अगोदर -4, हे -4 या ठिकाणी जर लिहिले, मायनस मायनस काय झालं, प्लस झालं किंवा कटून गेलं. कोण उरलं, 3/4 म्हणजेच 3/4 हे दिलेल्या प्रश्नाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे. किती सहजरित्या आपण उत्तर काढत आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो एक मात्र मी अपेक्षा तुमच्याकडून करतो, जर तुम्हाला आपले लेक्चर आवडत असतील तर नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो. आता पहा समोरचा जो प्रश्न आहे 6 नंबरचा प्रश्न आपण घेतलेला आहे, पण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपण आता काय केलेला आहे, जरा चेंज केलेला आहे. प्रश्नाचा प्रकार आपण काय केला, जरा चेंज केला. चेंज काय केलं बरं विद्यार्थी मित्रांनो, नेहमीच्या गणितामध्ये यापूर्वीचा गणित जर आपण थोडं पाहिलात, पहा यापूर्वीच्या गणितामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, पहा
या ठिकाणी एक 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 सगळीकडे एक एक दिसत आहे। पण विद्यार्थी मित्रांनो या गणितामध्ये तुम्हाला अंक बदललेले दिसत आहेत। या ठिकाणी तुम्हाला 1 दिसत आहे, परत 3 दिसत आहे, परत 2 दिसत आहे, म्हणजे अंक काय झाले, बदलले। आता अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। काही काळजी करायचं काम नाही विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन नका घेऊ, मी आहे तुमच्या सोबतीला। काय करणार, सेम पहिलं 1/4 आहे, तर या ठिकाणी 1 घ्या, या ठिकाणी 4 घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे किती अंक दिसत आहेत, 1 2 3 अंक दिसत आहेत, म्हणून आपण 3 टिंब मारून घेऊ। आता 3 टिंब लिहून घेतल्याच्या नंतर किंवा तिथं पॉइंट मारल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल हे मात्र फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता काय करू, आपण खालून वर जाऊ विद्यार्थी मित्रांनो। सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी कोण दिसत आहे, 2, म्हणून आपण या ठिकाणी 2, या टिंबाच्या ठिकाणी आपण 2 असं लिहून घेऊ। तुम्ही म्हणसाल सर 1 जेव्हा होता तेव्हा तुम्ही का लिहिला नाही, तर विद्यार्थी मित्रांनो 1 लिहिलं का किंवा न लिहिलं का त्याची काही आवश्यकता नसते। त्यानंतर 3 आहे, म्हणून या ठिकाणी टिंबाच्या वर आपण 3 लिहू। त्याच्या नंतर सर्वात वर आपल्याला 1 दिसत आहे, म्हणून आपण 1 असं लिहून घेऊ। आता लिहिल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो थोडी आपली मेथड काय झालेली आहे, चेंज झालेली आहे। आता चेंज कसं, आपल्याला सिम्बॉल कोणते दिसत आहेत, प्लसचे बेरजेचे सिम्बॉल दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबतीला। काय करणार पहा, 2 आणि 4, 2 गुणिले 4 या दोघांचा पहिलं गुणाकार करायचा, म्हणजेच 4 2 8, आणि विद्यार्थी मित्रांनो 4 च्या समोर जी संख्या आहे ती आपल्याला ऍड करायची आहे, मिळवायची आहे बेरजेचं चिन्ह असल्यामुळे, म्हणजेच 4 2 8, 8 आणि 1 9, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे 9। समजलं विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता, आता इथं जर तुम्ही पाहिलात पहा या ठिकाणी 3 आहे, 3 गुणिले 9 म्हणजेच 9 3 27, 27 मध्ये हे समोरचे 4 आपल्याला काय करायचे आहेत, मिळवायचे आहेत। 27 आणि 4 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 31 होतात। पहा समजाले ना तुम्हाला, हे काय केलं आपण, गुणाकार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या। त्यानंतर पहा या 31 व 1 या दोघांचा आपण काय करूया, गुणाकारच करणार आहोत, म्हणजेच 31 1 31, आणि या 31 मध्ये या 31 च्या अगोदरचे जे 9 आहेत ते काय करू, मिळू, ऍड करू, बेरीज करू, म्हणजे 31 आणि 9 होतात विद्यार्थी मित्रांनो 40। 40 झालं। मग आता 40 मग काय करणार, याच्या समोर तर कोणती संख्या नाही, मग आपल्याला सर्वात शेवटी काय दिसत आहे, 40 दिसत आहे, म्हणून 40। 40 च्या अगोदर कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, 31 आहे। विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुमच्याकडे आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ऑप्शन मध्ये अशा पद्धतीचं जर उत्तर नसेल तर आपल्याला त्याला काय करावं लागते, तुम्हाला माहित आहे काय करावं लागते। आता हे अपूर्णांक कोणता आहे, मिश्र आहे, बरोबर आहे, नाही हो, हे अपूर्णांक साधा अपूर्णांक आहे, याला मिश्र अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल। मग तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आता या ठिकाणी मी तेवढं सविस्तर सांगणार नाही। या ठिकाणी असं उत्तर आपण करू शकतो, 31 1 31, 31 आणि 9 होतात 40, म्हणजे अशा पद्धतीचं पण उत्तर असू शकते। जे पर्यायामध्ये तुम्हाला सांगितलं ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। विद्यार्थी मित्रांनो गणित समजलं। समोरचा प्रकार आपण पाहणार आहोत। आता पहा समोरचा प्रकार आपल्याला 7 नंबरचं गणित आपल्याला काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता याच पद्धतीचं मी घेतलेलं आहे, थोडं चेंज केलेलं आहे। आता पहा आपल्याला काय केलेलं आहे, सर्वात शेवटी अपूर्णांक कोणता दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 1/4 दिलेला आहे। मग पहा 1 या ठिकाणी लिहू, 4 या ठिकाणी लिहू। आता किती संख्या दिलेल्या आहेत, 1 2 3 4, म्हणून आपण 4 टिंब देऊ विद्यार्थी मित्रांनो। पहा 4 टिंब आपण दिलेले आहेत। आता 4 टिंब दिले, पण विद्यार्थी मित्रांनो या गणितामध्ये आपल्याला सिम्बॉल पण चेंज झालेले आहेत। काही ठिकाणी बेरजेचं सिम्बॉल आहे, काही ठिकाणी वजाबाकीचं सिम्बॉल आहे, आणि हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आपण काय करणार, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे। आता पहा आपण पहिलं नंबर पण लिहून घेऊ। या ठिकाणी 4 दिसत आहे, शेवटून आपण नंबर लिहिणार आहोत 4। 4 च्या नंतर या ठिकाणी आपण लिहू 3 विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 2 आणि परत 2
आता नंबर लिहून घेतला विद्यार्थी मित्रांनो, त्याचे सिम्बॉल पण लिहून घेऊ. 4च्या तिथं आपल्याला सिम्बॉल काय दिसत आहे, वजाबाकीचा अर्थातच मायनसचं. त्यानंतर 3च्या मायनस, 2ला पण मायनस आणि ह्या 2ला मात्र प्लस आपल्याला बेरजेचं सिम्बॉल दिसत आहे. आता सिम्बॉल दिसलं, काळजीच करू नका विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमच्या सोबतीला. मी बार सांगत आहे काय करणार, सेम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा 4 गुणिले 4 काय करणार, 4 गुणिले 4, 4 चौक किती होतात 16. 16 मध्ये आपल्याला 1 मिळवायचा नाही, तर 16 मधून 1 आपल्याला काढायचा आहे. का बरं, या ठिकाणी वजाबाकीचं सिम्बॉल दिलेलं आहे म्हणून 16 मधून विद्यार्थी मित्रांनो 1 जर गेला तर या ठिकाणी आपल्याला किती उरतील, 15 उरतील. किती उरतील विद्यार्थी मित्रांनो, 15 उरतील. हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं होतं. मग आता काय करणार, पहा विद्यार्थी मित्रांनो, 15 आणि या 3 या दोघांचा आपण काय करू, गुणाकार करू. म्हणजेच 15 त्रिक 45 आणि इथं वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे या 15च्या अगोदरची जी संख्या आहे ती आपण वजा करू. म्हणजेच 15 त्रिक 45, 45 मधून जर 4 वजा केले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उरतात 41, म्हणजेच 41. पहा किती सोपं आहे, 41. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 2 न जर आपण 41 ला गुणलं तर विद्यार्थी मित्रांनो किती उत्तर येईल, 41 दोन्ही 82. आता 82 मधून जर आपण 15 वजा केले, वजा का करत आहोत, इथं वजा बाकीचं चिन्ह आहे. 82 मधून 15 जर आपण वजा केले तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येते 67, म्हणजेच 67. किती येते, 67. आता पहा आपण काय करणार आहोत, 67 दोन्ही म्हणजे 67 गुणिले 2 आपण या दोघांचा जर या ठिकाणी गुणाकार करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. पहा 67 गुणिले 2 असं जर आपण केला, 7 दोन्ही 14ला 4, हा 4 1, 6 दोन्ही 12, 12 आणि 1 13, म्हणजेच आपल्याकडे किती उत्तर आहे 134. आता पहा विद्यार्थी मित्रांनो 134 उत्तर आलं, पण 134 मध्ये समोरचे 41 आपल्याला वजा करायचे नाही तर ऍड करायचे आहेत, बेरीज करायची आहे. का, बेरजेचं चिन्ह आहे. 134 मध्ये जर आपण 41 विद्यार्थी मित्रांनो ऍड केले तर 4 आणि 1 होतात 5, 3 आणि 4 होतात 7, 1 ला 1 म्हणजेच उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 175. मग आता काय करणार, माहित आहे समोर कोणतीच संख्या उरलेली नाही. मग आपण काय करणार, नेहमीप्रमाणे 175 ला 175 लिहिणार आणि खाली 67 म्हणजे 67 लिहिणार आणि हे झालं तुमचं उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो किती सहजरित्या, कितीही जरी प्रॉब्लेम मोठा असला तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. आता समोर पहा, मी सहज तुम्हाला सोडून दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण 8 नंबरचा प्रकार पाहणार आहोत. आता 8 नंबरच्या प्रकारामध्ये आपण आणखीन थोडं चेंज केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी काय चेंज केलं बरं, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक यापूर्वीच्या गणितामध्ये तुम्हाला या ठिकाणी 1 1 1 असं दिसत होतं, पण या ठिकाणी आपण काय केलं, थोडं चेंज केलं. आता या ठिकाणी 2 दिसत आहे, त्यानंतर 3 दिसत आहे. मग अशा ठिकाणी काय करणार, असे प्रश्न जर आले तर त्याला आपण ट्रिकने कसे सोडवणार हे आपण पाहणार आहोत. आता कसं पाहायचं, तर सर्वात शेवटी आपल्याला कोणता अपूर्णांक दिसत आहे, 4/5 दिसत आहे. मग लिहा ना महाराजे हो, काय करणार, या ठिकाणी 4 लिहा, या ठिकाणी 5 लिहा. 1 हे आपल्याला किती वेळा दिसत आहे, 1 2 3 म्हणजेच एका दुरे तिरे असं आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो. पहा त्यानंतर 3 टिंब आपण देऊन टाकू, 3 टिंब दिले. आता जर 3 टिंब दिले असतील विद्यार्थी मित्रांनो आणि सिम्बॉल आपल्याला सगळे काय दिसत आहेत, बेरजेचे सिम्बॉल दिसत आहेत आणि बेरजेचे सिम्बॉल दिसत असल्यामुळे आपल्याला द्यायची आवश्यकता काही पडणार नाही. आता काय करूया विद्यार्थी मित्रांनो, थोडं व्यवस्थित लक्ष देणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता काय करता येईल, थोडं बघा, पहा 5 आणि 4 या दोघांची आपण बेरीज करू, बेरजेचं चिन्ह असल्यामुळं. म्हणजे 5 आणि 4 होतात विद्यार्थी मित्रांनो 9. किती होतात, 9. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला 3 दिसत आहे, कारण या 4 आणि 5चा आपण उपयोग करून घेतला, पण या 3चा उपयोग कुठंच झाला नाही, म्हणून या 9च्या छेदामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो काय लिहिणार आहोत, 3 लिहिणार आहोत. मग भाग गेला, देऊन घेऊ, 3 1 3, 3 त्रिक 9. आता विद्यार्थी मित्रांनो या टिंबाच्या जागी आपल्याला काय दिसेल,
3 दिसेल, जो आपला भाग गेलेला आहे. मग आता काय करणार, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि 3 या दोघांची बेरीज करू, म्हणजे 5 आणि 3 किती होतील, 8 होतील. आता 8च्या छेदामध्ये काय लिहिणार आहोत, 2 लिहिणार आहोत. किती लिहिणार आहोत, 2 लिहिणार. भाग गेला देऊ, नाही गेला सोडून देऊ. भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो, बे एक बे, बे चोक 8, म्हणजे याचा अर्थ या पॉइंट या टिंबाच्या समोर आपल्याला काय दिसत आहे, काय दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 दिसत आहे ना, जे भाग गेला ते दिसत आहे. मग 4 व 3 या दोघांची आपण काय करू, बेरीज करू, म्हणजे 4 आणि 3 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 7. आता या 2च्या वर कोणी आहे का, नाही, कोणीच नाही, म्हणून 7 ला 7 जशाच तसं लिहा मित्रांनो. आणि 7 ला 7 आपण लिहिलं, आणि या ठिकाणी आपल्याला 4 आहे त्याच्या अगोदर, म्हणून आपण भागिले 4 केला. तर उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो, 7/4. असं जर ऑप्शन मध्ये असेल तर तुम्ही लिहू शकता, आणि जर नसेल तर आपण काय करणार, 4 1 4, 4 आणि 3 7, असं पण ऑप्शन मध्ये असू शकते. आता जे ऑप्शन मध्ये आहे ते तुम्ही लिहा. समजलं. चला आणखीन एक प्रकार आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा, 9वा प्रकार आपला आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी काय करणार, टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, मी आहे, काळजी करायचं काम नाही. काय करणार, 7/5 असं आपल्याला आहे. सेम काय करणार, 7 या ठिकाणी लिहू, 5 या ठिकाणी लिहू. किती संख्या दिसत आहेत, 1 2 3, म्हणून आपण या ठिकाणी 3 टिंब देऊ, 1 2 3 असे टिंब आपण देऊन घेऊ. आता टिंब दिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपल्याला एक नाही, या ठिकाणी अंक आहेत, दुसरे ऑर्डर नंबर आहेत, म्हणून आपण शेवटून म्हणजेच या ठिकाणी 1 असं असेल, या ठिकाणी 5 असेल, किती असेल 5, या ठिकाणी 3 असेल, म्हणजे प्रत्येक टिंबावर आपण संख्या लिहून घेतलेली आहे. आता सिम्बॉल तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्लसचे दिसत आहेत, सारखेच आहेत, त्यामुळे प्लसचं आपल्याला काही टेन्शन नाही. मग आता आपण काय करू, 7 व 5 पहिले या दोघांची आधी आपण बेरीज करून घेऊ. 7 आणि 5 किती होतात, 12. किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 12. आता पहा, वर सुद्धा आपल्याला या ठिकाणी अंक वेगळे दिसत आहेत, हे आपल्याला फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता 12 आलं उत्तर, या 12च्या छेदामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे दिलेला 3 लिहायचं आहे. 3 लिहा. मग आता पहा, 3 1 3, 3 चोक 12, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, उत्तर आपल्याला आता या टिंबाच्या खाली काय आलेलं दिसेल विद्यार्थी मित्रांनो, 4 आलेलं दिसेल. किती आलेलं दिसेल, पहा या ठिकाणी आपण असं एरो सुद्धा मारू शकतो. आता पहा 4 आलेला आहे, तर आपण काय करणार, नेहमीप्रमाणे 4 आणि 5 या दोघांचा गुणाकार करणार, म्हणजेच 5 चोक 20. 20 मध्ये हे अगोदरचे 5 आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, मिळवणार, म्हणजेच उत्तर आलेलं आहे 25. आता 25 भागिले वरी कोण उरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 उरलेला आहे राजे, हो 5. मग भाग गेला तर देऊ शकतो आपण, 5 1 5, 5 5 25. या ठिकाणी काय आलं, 5 आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 5 आणि 3 या दोघांचा परत आपण काय करू, गुणाकार. 5 3 15. 15 मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, 15 मध्ये याच्या अगोदरचे जे 4 आहेत ते 4 आपण काय करू, ऍड करू. 15 आणि 4 किती होतात, 19. आता 19च्या समोर संख्याच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर याच ठिकाणी निघून जाते. पहा 19 आपण लिहिलं, 19च्या अगोदरचा अंक कोणता, तर 5. उत्तर काय आलं, 19 भागिले 5. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये अल्फाबेटची एक टाईप असते, अल्फाबेटिकल टाईप आपण त्याला म्हणू शकतो, ते मी या लेक्चर मध्ये घेतलं नाही, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला एवढंच या लेक्चर मध्ये जाता जाता सांगेल की आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील, माझी शिकवणी जर तुम्हाला आवडत असेल, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या माय करियर अकॅडमीच्या
चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। आणि मित्रांनो आणखीन एक सूचना द्यायची आहे, आपण माय करियर अकॅडमीच्या नावानं टेलिग्रामला चॅनल ओपन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी नाव पण आहे माय करियर अकॅडमी। त्या चॅनलला लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण त्या ठिकाणी सुद्धा आपण चालू घडामोडीबद्दल माहिती देत असतो, गणिताचे PDF पण त्या ठिकाणी टाकत असतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला, इन्स्टा ID ला फॉलो करा आणि अर्थातच आपल्या सर्व जेवढे आपले प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फॉलो करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।